नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. मी सुहानी आणि आज आपण पाहतोय इयत्ता 12वी मराठीमधील पाठ 8वा रेशीमबंध. तुम्हाला प्रश्न पडलाय का रेशीमबंध काय असतात आणि या पाठाला असं नाव का बरं दिलं आहे? खरं तर तुम्ही कधी रेशमाचा धागा पाहिलाय का? सिल्कचा धागा एक्झॅक्टली. सो हा जो धागा असतो तो अतिशय मऊ असतो, गुळगुळीत असतो, पण त्याच बरोबरीला अतिशय मजबूत असा असतो. जसे की आपण आणि आपले आई वडील किंवा आपण आणि आपले मित्र यांच्यामध्ये ज्याप्रमाणे एक नातं खुललेलं असतं, एक ज्याप्रमाणे बंध असतात अतिशय मऊ प्रेमळ पण त्याचबरोबर मजबूत, त्याला सुद्धा आपण रेशीमबंध असं म्हणू शकतो. पण हे तर झालं आपल्या आपल्यातलं. पण आपण आणि निसर्ग यांच्यामध्ये पण कमाल नातं आहे आणि तेच नातं रेशीमबंध या पाठातून आपल्याला पाहायचंय. खरं तर अतिशय आधीच्या काळापासून किंवा युगायुगांपासून माणूस आणि निसर्ग यांच्यामधलं जे काही नातं आहे किंवा ते नातं आहे असं आपल्याला का वाटतं, निसर्गाबद्दल एवढी ओढ, एवढं आकर्षण आपल्याला का वाटतं, हेच आपण या पाठामध्ये पाहणार आहोत. अतिशय सुरेख पाठ आहे, खूप सुंदर पाठ आहे. हा पाठ वाचताना ऐकताना तुम्हाला असं वाटेल की आपण निसर्गाच्या अजून जवळ जातोय किंवा या अँगलने या दृष्टिकोनातून आपण निसर्गाकडे कधी पाहिलंच नाहीये असं वाटेल. आणि फक्त ऐकून सुद्धा किंवा फक्त वाचून सुद्धा तुम्ही ते अनुभवू शकता. पण अर्थात प्रत्यक्षात तुम्हाला हे अनुभवायचं असेल तर मी काय काय करायचं हे पण तुम्हाला सांगितलेलं आहे. चला तर आपण आपल्या पाठाला सुरुवात करूयात. एक मिनिट. पाठाकडे जाण्याआधी आपण लेखकांचा परिचय करून घेणार आहोत. लेखक आहेत डॉक्टर यू.म. पठाण. जन्म आहे 1930 चा. सुप्रसिद्ध साहित्यिक आहेत. संत साहित्याचे व्यासंगी अभ्यासक, कथालेखक, संशोधक, संपादक व नामवंत वक्ते. शाळेमध्ये असल्यापासूनच त्यांनी लेखनाला सुरुवात केली. विविध नियतकालिकांमधून विपुल लेखन केलं. विपुल म्हणजे खूप लेखन केलं. मराठी बखरीतील फारसीचे स्वरूप या विषयावरती संशोधन सुद्धा केलं. प्राचीन मराठी व हिंदी साहित्याचे संशोधन हा त्यांच्या आवडीचा प्रांत म्हणजे आवडीचा विषय किंवा आवडीचं डोमेन आहे. भाऊसाहेबांची बखर हे नाव तुम्ही इतिहासामध्ये नक्कीच ऐकलं असेल. मराठवाड्यातील लोककथा, महानुभव साहित्य संशोधन खंड 1 इत्यादी संशोधनपर संपादित ग्रंथ प्रकाशित केलेले आहेत. संत साहित्य चिंतन, शोधनी, आठव ज्ञानदेवाचा, ज्ञानदेवीचा, अजून आठवतं इत्यादी लेखसंग्रहही प्रसिद्ध आहे. मराठवाड्यामध्ये विखुरलेल्या शिलालेखाचा, शिलालेख म्हणजे काय तर आपलं हे दगडांवरती जे काही लिहून ठेवलं जायचं ना पूर्वीच्या काळी त्याला आपण म्हणतो शिलालेख. आणि ताम्रपट म्हणजे काय तर अगेन आधी काही कागद वगैरे नव्हते त्याच्यामुळे तांब्याचं एक पत्रा वगैरे घेऊन त्याच्यावरती लिहिलं जायचं. सो हे यांचा शोध घेणं हे त्यांचे अत्यंत मौलिक संशोधन कार्य आहे. 1990 साली पुणे येथे संपन्न झालेल्या 63व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. पद्मश्री या सन्मानाने भारत सरकारकडून गौरवान्वित, तसेच ज्ञानोबा तुकाराम या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने महाराष्ट्र शासनाकडून सन्मानित. तर अशा पद्धतीने आपण लेखकांचा परिचय करून घेतलेला आहे. आता आपण बघूया की पाठात अजून नेमकं काय आहे जेणेकरून पाठाबद्दल उत्सुकता अजून वाढेल. या ललित गद्य पाठामधील उत्तर रात्र. उत्तर रात्र म्हणजे नेमकं काय तर एक असते रात्र, त्याच्यामध्ये आपण डिव्हिजन्स केलेले आहेत मध्यरात्र, उत्तर रात्र, पहाट. तर मध्यरात्र म्हणजे काय साधारणतः 12-1-2 चा काळ आणि त्यानंतर पहाट होण्याआधी जो काही मधला काळ आहे त्याला आपण म्हणतो उत्तर रात्र. म्हणजे साधारणतः 3-4 च्या आसपासचा जो काही ब्रह्ममुहूर्त असतो तर तो. पहाट आणि सकाळ या प्रहरांचे ललितरम्य शैलीतील वर्णन वाचकाला चैतन्याचा परिस्पर्श घडवते. जितकं सुंदर हे लिहिलंय ना, जितकी सुंदर ही शब्दरचना आहे तेवढाच सुंदर हा पाठ आहे. खरं तर प्रहर म्हणजे काय तुम्ही काही ऐतिहासिक मालिका वगैरे पाहिल्या असतील तर त्याच्यामध्ये आपण पाहिलेलं असतं की एक प्रहर झाला की काहीतरी असे बेल म्हणजे घंटा होते, मग दुसरा प्रहर, मग तिसरा प्रहर. पण प्रहर म्हणजे नेमकं काय? खरं तर आता कसं आपल्याकडे एका दिवसामध्ये 24 तास असतात त्याप्रमाणे आधी जे हे वेळ मोजण्याचं एकक आहे तर ते प्रहर होतं. म्हणजेच एक दिवस म्हणजे 8 प्रहर. म्हणजेच आत्ताचे आपण जर 3 तास मानले तर तेव्हाचा एक प्रहर. ठीक आहे. उत्तर रात्रीपासून पहाटेपर्यंतची नीरव शांतता म्हणजे अतिशय हवीशी प्रचंड सुंदर अशी शांतता आणि निद्रिस्त भवताल म्हणजे अर्थात उत्तर रात्रीमध्ये म्हणजे 3-3:30-4च्या सुमारास ब्रह्ममुहूर्ताच्या सुमारास सगळं जग झोपलेलं असतं. सगळा निसर्ग पण झोपलेला असतो त्याच्यामुळे निद्रिस्त भवताल असं म्हटलेलं आहे. पहाटेनंतर सकाळपर्यंत वृक्ष, वेली, पाखरे यांना हलकीच येणारी जाग यांची संवेदनशील मनाला टिपलेली जिवंत शब्दचित्रे मनाला अतिशय उल्हासित करतात. काय वर्णन आहे. वृक्ष, वेली, फुले, पाखरे यांच्याबद्दल वाटणाऱ्या आत्मिक ओढीमुळे त्यांचे आणि आपले युगायुगांचे नाते आहे असे लेखकाला वाटत राहते. खरं तर आपण एक इमॅजिन करा की छान असा निसर्ग आहे आपल्या आसपास,
एक बाग आहे किंवा तुम्ही कुठल्यातरी जंगलात वगैरे गेलेला आहात, कुठल्यातरी डोंगरावर वगैरे गेलेले आहात आणि आसपास छान हिरवळ आहे. पहाटेची वेळ आहे, पाखरांचा किलबिलाट आहे, चिवचिवाट आहे. छान गवतावरती दव पसरलेले आहेत आणि तुम्ही बिनचपलीचे त्याच्यावरून चालताय. किती छान अनुभव आहे ना हा. तर ही जी ओढ आपल्याला वाटते निसर्गाबद्दल किंवा हा जो आनंद आपल्याला मिळतो, तर याच्यामुळेच असं म्हटलं जातंय, की निसर्ग आणि आपल्यामध्ये युगायुगांपासूनचं काहीतरी नातं आहे, काहीतरी रेशीम बंध आहेत. या नात्यालाच लेखकाने रेशीम बंध असं सुंदर नाव दिलं आहे. पाखरे आणि पहाट परस्परांना भेटायला किती आणि कसे उत्सुक आहेत, या संबंधीचा अनुभव लेखकाने अत्यंत तरलतेने म्हणजे अतिशय सोप्या शब्दामध्ये, सरळ शब्दामध्ये शब्दांकित केला आहे. पाखरांचा चिवचिवाट, गुलमोहराचा स्वागत सडा. गुलमोहर म्हणजे माहिती असलेल्या केशरी फुलं वगैरे असतात. इफ यू डोंट नो तुम्ही सर्च आउट करू शकता. तर ती फुलं सकाळी अशी खाली पडतात. प्राजक्ताची फुलं कशी पडतात तर त्याप्रमाणे. त्याच्यामुळे असं म्हटलेलं आहे, की स्वागत सडा असल्याप्रमाणे ती फुलं आपल्या समोर पडलेली असतात. निशिगंधाच्या सुगंधाची उधळण अशा पार्श्वभूमीवरती होणारी सकाळ किंवा प्रसन्न सकाळ लेखकाने तितक्याच प्रसन्न शैलीमध्ये व्यक्त केलेली आहे आणि हे अभ्यासण्याजोगं आहे आणि त्याहीपेक्षा जास्त हे अनुभवण्याजोगं आहे. चला तर आपण नवीन-नवीन अनुभव घेऊयात. लेट अस स्टार्ट. मध्यरात्र केव्हाच उलटून गेलेली असते. उत्तर रात्रीनं हलकेच आकाशामध्ये पाऊल ठेवलेलं असतं. म्हणजेच एक साधारणतः आपण म्हणू शकतो की रात्री 3-4च्या सुमारास जो एक ब्रह्ममुहूर्त वगैरे असतो, तेव्हा हे असं वातावरण असणार आहे. इतकं हळुवारपणे, इतकं अलगद, इतकं मुलायम आणि कुणाला चाहूल देखील लागू नये, पण ही चाहूल मला मात्र सहज लागते. लेखक असं म्हणतात, की ही जी उत्तर रात्र आहे, ती जेव्हा उलटून जाते किंवा ती जेव्हा येते, तर तेव्हा कशा पद्धतीने एक साधारणतः वातावरण असणार आहे. तिच्या पावलांची मंद मंद नाजूक स्पंदनं माझ्या मनात कुठेतरी उमटत राहतात. स्पंदन म्हणजे काय कंपन असं आपण म्हणू शकतो किंवा चाहूल पण त्याला चालेल या ठिकाणी. जणू त्यामुळेच मग माझा डोळा लागत नाही. पुरेशी झोप झाली आहे असं वाटत राहतं. आणि लेखक असं म्हणतात, की जेव्हा मध्यरात्र उलटून जाते म्हणजे साधारणतः एक 12-1-2चा काळ जेव्हा निघून जातो आणि जेव्हा उत्तर रात्र येते, तर तेव्हा इतकं सुंदर निसर्ग असतो, इतकी छान हवा असते, इतकं छान वातावरण असतं, की मला त्या वातावरणामध्ये झोपावं असं वाटतच नाही. मी हलकेच उठतो, चूळ भरतो, डायनिंग टेबलजवळ येतो, त्याच्या जवळची खिडकी हलकेच उघडतो. रात्रीच्या नीरव शांततेची निद्रा भंग होऊ नये म्हणून. आणि रात्रीची ही काही नीरव शांतता आहे, किती मस्त वातावरण आहे. तिची निद्राभंग होऊ नये किंवा ती शांतता नाहीशी होऊ नये यासाठी मी हळूहळूच येत असतो. हळूहळू खिडकीचं दार उघडतो. बाहेर पडतो, तो असं म्हणतात काळा कुळकुळीत अंधार दाटलेला. म्हणजे अजूनही पूर्ण पहाट नाहीये. अजूनही सूर्य कुठे दिसत नाहीये किंवा सूर्याची चाहूलही नाहीये. म्हणजेच साधारणतः पूर्णतः रात्र आहे. तो असं म्हणतं म्हणजे ते आकाश किंवा आकाश म्हणू शकतो आपण त्याला, की ते सगळं काळं आहे. बागेतल्या साऱ्या झाडांचा, साऱ्या वेलींचा देखील डोळा लागलेला आहे आणि साधारणतः रात्री सगळं शांत आहे आणि असं वाटतंय की झाडं सुद्धा झोपलेली आहेत. त्यांच्यावरची पाखरं देखील गाढ झोपलेली. त्यांचा चिवचिवाट अजून सुरू झालेला नसतो, कारण आता फक्त पहाटेचे 3-3:30 तर वाजलेले असतात. म्हणजे पक्षी साधारणतः पहाट झाली की मग चिवचिवाट करतात. त्यांचा ते मस्त आवाज, त्यांचं ते ओरडणं, ओरडणं नाही म्हणू शकत त्यांना आपण, पण किलबिल करणं किती सुरेख वाटतं. पण खरं तर अजूनही रात्रच आहे आणि त्यामुळे सगळे गाढ झोपलेले आहेत. का कुणास ठाऊक, ही वेळ मला फार आवडते. सारं जग साखर झोपेमध्ये असतं. साऱ्या चिंता, काळज्या मिटलेल्या, विरळलेल्या असतात. खरं तर तुम्ही कधी जागून पाहिलंय का या वेळेपर्यंत? कमाल वाटतं यार. म्हणजे साधारणतः सगळं जग झोपलेलं असतं आणि आपण जागे असतो. आपण तो निसर्ग अनुभवत असतो. इव्हन तुम्ही जर शहरात जरी राहत असाल, तरी पण फक्त बाहेर एक राउंड जरी मारला या वेळेला, तरी पण खूप कमाल वाटतं. मन कसं समेवर मन कसं समेवर आलेलं असतं. मला वाटतं आपलं खरं-खुरं मन हेच असतं, जे सुख-दुःखाच्या पलीकडे कुठेतरी दूर-दूर गेलेलं असतं. खरं तर दिवसभर जेव्हा आपण उठतो, तेव्हा कामाच्या गडबडीमध्ये अभ्यास आहे, परीक्षा आहेत, सगळं आहे. याच्यामध्ये आपण फक्त आत्ता काय करायचं आहे, उद्या काय करायचं आहे, आपलं कसं होणार, याच्याबद्दलच सगळं काही आपल्या मनामध्ये चालू असतं. पण हा एक असा वेळ असतो, जेव्हा आपण त्याच्या पलीकडे काहीतरी विचार करतो, त्याच्या पलीकडे काहीतरी अनुभवतो आणि अर्थात ते शब्दात सांगून नाही कळणार, त्यासाठी तुम्हाला ते अनुभवावं लागेल. सो जेव्हा कधी तुम्हाला वेळ मिळेल किंवा कधी संधी आली तर नक्कीच हा जो पिरियड आहे किंवा ही जी वेळ आहे त्याच्यामध्ये निसर्ग अनुभवा, त्याच्यामध्ये आसपास पहा आणि एक नवीन अनुभव घ्या. आपलंच नव्हे तर या दुधाळ सायलीचं देखील सायलीचं म्हणजे सायलीचं फूल आहे तर त्याच्याबद्दल ते व्हाईट दुधाळ रंगाचं असतं. तांबडसर वेलीचं देखील
केशरी गुलमोहरांचं देखील. म्हणजे फक्त आपलंच असं होतं असं नाही, तर ह्या जो निसर्ग आहे, ही जी फुलं आहेत, यांचं सुद्धा असंच होत असेल. जांभूळसर जॅक्रॉनचं देखील, किरमिजी निळसर पिवळसर इवल्याशा इंद्रधनुषी फुलांच्या घाणेरीचं देखील. तुम्ही कधी घाणेरीची फुलं पाहिली आहेत का? ती मोस्टली एका रंगाची नसतात. त्याच्यामध्ये केशरी, हिरवा, गुलाबी, पर्पल असे काही कलर मिक्स असतात. सो त्यामुळे त्याला इंद्रधनुष्याशी कंपेअर केलेलं आहे. पांढऱ्या शुभ्र आणि रक्तचंदनी चाफ्याचं देखील. म्हणजे किती सुंदर वर्णन आहे यार, म्हणजे केवढे सुंदर कलर आहे त्याच्यामध्ये. या सगळ्यांबद्दल सॉरी लेखक आपल्याला बरीचशी माहिती सांगतायत. या साऱ्यांमध्ये आणि माझ्यामध्ये असं कोणतं बरं नातं आहे? म्हणजे कधी-कधी ना आपण निसर्गाकडे बघतो तेव्हा असं वाटतं की काय बरं नातं असेल किंवा हा निसर्ग आपल्याला काय काय सांगू इच्छितोय? किती शांत आहे हा? किती हवाहवासा वाटतोय हा? कोणते रेशीमबंध आहेत माझ्यामध्ये आणि त्या निसर्गामध्ये? ही कोणती जवळीक आहे? कशा प्रकारची जवळीक आहे? केव्हा पहाट होते आणि केव्हा मी या साऱ्यांना भेटतो? अशी असोशी मनाला का बरं लागून राहते? आणि म्हणजे खरं तर आता फक्त 3:30 वगैरे वाजलेले आहेत. पण कधी पहाट होईल? कधी मी तो पक्ष्यांचा किलबिलाट ऐकेन? कधी ती मंद हवा अनुभवेन? या सगळ्याची ओढ मला का बरं लागलेली असते? आणि त्याच्यामुळे लेखकांना असं वाटतंय की असोशी म्हणजे ओढ का लागलेली असते आणि त्याच्यामुळेच लेखकांना असं वाटतंय की माझं आणि या निसर्गाचं काहीतरी नातं आहे. काहीतरी आमच्यामध्ये रेशीम बंध आहेत. हे रेशीमबंध कुठेतरी आदिमत्वाकडे तर मनाला ओढून नेत नाहीत ना? आदिमत्व म्हणजे काय तर मूळ स्वरूप, मूळ अवस्था, प्राचीन काळ जेव्हा माणूस निसर्गाशी खूप एकरूप झालेला होता, तर तो काळ असावा. मानवाला निसर्गाची जी ओढ युगायुगांपासून लागून राहिलेली आहे, ती या आदिम, ऋजू स्नेहबंधनामुळे तर नाही ना? म्हणजे अगेन तेच आहे, की आधीपासून आपण निसर्गाचाच एक भाग आहोत. तर त्याचमुळे ही ओढ नाही ना? त्याचमुळे हे रेशीमबंध नाहीत ना? मी डायनिंग टेबलजवळ येतो तेव्हा भान येतं, की आपण उघडलेल्या खिडकीतल्या काळोख्यात सायलीचा, मोगऱ्याचा आणि चाफ्याचा सुगंध शोधत होतो. आणि त्यांना अचानक असं रिअलाईज झालं, की मी त्या खिडकीत का उभा आहे? कारण तो सुवास मला अपेक्षित आहे. त्या सायलीचा वास, त्या मोगऱ्याचा वास. आहाहा! जॅक्रॉनची निळाई जांभळाई मी शोधत त्या ठिकाणी उभा होतो. बोगनवेलीची लाली देखील शोधत होतो आणि केशरी गुलमोहर देखील त्याच ठिकाणी मी शोधत उभा होतो. काळ्या अंधारामध्ये हे सारेच विसावले होते, सुखावले होते आणि माझं वेडं मन मात्र त्यांना कधी जाग येईल याची आस लावून बसलं होतं. आणि खरं तर हा सगळा निसर्ग शांततेत झोपला होता. परंतु मला आपल्यासारखं असं वाटायचं की कधी पहाट होईल, कधी हे सगळे जागे होतील आणि कधी मला एक नवीन जग अनुभवायला मिळेल. असं मला या वृक्षवेलींच्या बाबतीत वाटत नाही, तर मला माझ्या लहानग्या नातीबद्दलही वाटतं. म्हणजे असं काय फक्त मला या सगळ्या निसर्गाबाबतच वाटतं असं नाही. तर आता इमॅजिन करा, की आपल्या घरामध्ये एक लहान मूल आहे, अतिशय गोंडस, क्यूटसं आणि ते झोपलंय. म्हणजे दिवसभर ते प्रचंड दंगामस्ती करतं. आपल्याला सुखावणारे अनुभूत येतं आणि आता ते शांत झोपलं आहे. तर आपल्याला असं वाटेल ना, की हे बाळ कधी उठेल? कधी मी पुन्हा याच्याशी खेळेन? तर त्याच पद्धतीने त्यांना निसर्गाशी म्हणजे निसर्गाबद्दल जसं वाटतं, तसंच त्यांना त्यांच्या नातीबद्दल सुद्धा वाटतं. तिचं नाव अल्विशा. खरं तर अल्विशा म्हणजे पण निसर्गाशी जोडणारं असं एक व्यक्तिमत्व, एक काइंड व्यक्तिमत्व असं आपण म्हणू शकतो. माझ्या मुलीची, अल्मासची ती लहान मुलगी. तिचं नाव जसं जगावेगळं आहे, तशीच ती सुद्धा मुलखा वेगळी आहे. मुलखा वेगळी म्हणजे सगळ्यात वेगळी अशी मुलगी. अजून वर्षभराची देखील झाली असेल नसेल. अल्मास आमच्याकडे राहायला आली, की अल्विशाही तिच्याबरोबर येते. पण दिवसभर असते ती माझ्याच अंगाखांद्यावर. मला बिलगून बिलगून म्हणजे अर्थात नातीचं आणि आजोबांचं नातं एक वेगळं असतं. सो त्याप्रमाणे ती आजोबांना बिलगून असते. ती रात्री आईजवळ गाढ झोपते तेव्हा शैशवातीला नितळता किती मोहक असते हे जाणवतं. मी असा उत्तर रात्री डायनिंग टेबलवर लिहायला बसलो तरी तिची आठवण होते. म्हणजे अगेन त्यांचं नातं इतकं स्ट्रॉंग आहे, इतकं मजबूत आहे, की त्यांना नेहमीच तिची आठवण येते. ती केव्हा उठेल आणि खुदकन हसत आपल्याकडे पाहून आपल्या अंगावर झेपावेल असं वाटत राहतं. पण ही झाडं आणि या वेली जशा यावेळी निवांत झोपलेल्या असतात, तशीच अल्विशा देखील गाढ झोपलेली असते. ही उत्तर रात्रीची नीरवता म्हणजे खूप शांतता आणि अल्विशाच्या गाढ झोपेतील निरागस शांतता यात किती कमालीचं आश्चर्यकारक साम्य आहे नाही? तुम्ही कधी असा विचार केला होता का? म्हणजे निसर्ग आणि घरातलं लहान बाळ यांची शांतता आणि त्यांचं कंपॅरिझन किती वेगळा थॉट आहे ना हा? हे नातं देखील आदिम नातंच नाही का? निसर्गातलं आणि मानवातलं म्हणजे लहान मुलांना आपण म्हणतो की मुलं ही देवाघरची फुलं असतात.
म्हणजे तेव्हापासून आपण एक निसर्ग आणि मुलं म्हणजे लहान मुलं यांच्यामधलं नातं आपण पाहत असतो. खरं तर ती सुद्धा आदिमतेकडेच आहेत किंवा एक ओरिजिनॅलिटी ज्याला आपण म्हणू शकतो किंवा प्युअर डिव्हिनिटी वगैरे अशा प्रकारचं काहीसं. शेवटी ते दोघं देखील एकाच विश्वाचे दोन घटक आहेत. हा विचार हे नाजूक नातं पाकळी पाकळीनं उलगडून टाकतो किंवा उलगडू लागतो. सर्वात आधी जाग येते ती आमच्या बागेतल्या पाखरांना. मी पहिला चहा करून घेतो आणि त्याचे घोट घेत घेत काय लिहावं असा विचार करत असतो किंवा काहीसा संभ्रमात असतो. संभ्रमात म्हणजे कन्फ्युजन मध्ये असतो की काय लिहिलं पाहिजे. त्यावेळी ही इवली इवली पाखरं गुलमोहराच्या घरट्यातून जॅकरोंडाच्या फांद्यांवरून हळूहळू डोळे किलकिले करून पाहत असतात. पहाटेच्या प्रकाश किरणांना खुणावतात. आपापसात हलकेच कुजबुजू लागतात. पहाट झालीये काय असं विचारू लागतात. खरं तर पहाटच त्यांना विचारत असते की मी येऊ का तुम्हाला भेटायला? म्हणजे अशा पद्धतीने छानसा संवाद पण इथे सांगितलेला आहे, की ती पाखरं उठतायत, एकमेकांना विचारतायत. म्हणजे अर्थात आपल्याला काही पाखरांची भाषा येत नाही, पण ते काहीतरी किलबिल करतात, काहीतरी चिवचिवाट करतात. मग ते काय बरं बोलत असतील? तर कदाचित ते एकमेकांना विचारतायत, की पहाट झालीये का? किंवा पहाट त्यांना विचारते, काय रे पिल्लांनो, मी येऊ का? पहाटेचं आणि या इवल्याशा पाखरांचं देखील असंच काहीसं जवळचं नातं आहे. त्यांनी पंख फडफडल्याशिवाय पहाट देखील आकाशामध्ये येत नाही. म्हणजे अर्थात यांचं पण असं काहीसं नातं आहे, की जोपर्यंत पहाट होत नाही, तोपर्यंत ते उठत नाहीत, त्यांचा किलबिलाट होत नाही. किंवा असं पण आहे, की जोपर्यंत ते किलबिलाट करत नाहीत, तोपर्यंत पहाट होत नाही. त्यांच्या पंखांची फडफड ऐकली, की पहाटेला देखील राहवत नाही. मग तीही आकाशामध्ये हलकेच पाऊल टाकते. इतकं हळूवार, की तुम्हाला त्यांची गंधवार्ता देखील लागू नये. गंधवार्ता म्हणजे त्यांचा वासही येऊ नये, सुवासही येऊ नये असं आपण म्हणू शकतो. म्हणजे सगळ्यात फास्टेस्ट ट्रॅव्हल करेल ना वास हवेमधून, तर त्याचीही वार्ता तुम्हाला मिळणार नाही. इतकं हळुवारपणे ती येते. पहाट कशी होते हे देखील पाहण्याजोगं आहे. पाहण्याजोगंच नाही तर अनुभवण्याजोगं आहे. एक्झॅक्टली म्हणजे पहाट कशी होते हे फक्त बघणार काय आपण? ते अनुभवलं पाहिजे. फक्त वाचून काहीच फायदा नाही. तर तो एक्सपिरियन्स आपण घेतला पाहिजे. खरं तर ना 2025 ची पहाट एक नंबर कमाल होती ऍक्च्युली. मी गावाला गेले होते आणि तेव्हा मी त्या ठिकाणी पाहिलं होतं पहिल्यांदा, की एकतर थंडीचे दिवस होते आणि गावाला खूप थंडी होती. त्यामुळे हळू तो सूर्य वरती येत होता आणि सूर्य पटकन येत नसल्यामुळे किंवा धुकं पसरलं असल्यामुळे सगळे रंग पाहायला मिळत होते. अगदी पर्पल, ऑरेंज, रेड सगळे कलर आकाशामध्ये होते. त्याचा एक फोटो पण आहे. पॉसिबल झाल्यास मी तुम्हाला इथे तो फोटो दाखवेन. जेणेकरून तुम्हाला पण तो क्षण कदाचित अनुभवता येईल. अर्थात अनुभवता नाही येणार, पण ॲटलीस्ट पाहता तरी येईल. तुम्ही पण नक्की हे ट्राय करा, की कधीतरी पहाटे उठून सगळे रंग आकाशामधले पाहायचा. मला तर तो नेहमीच एक अनोखा, लोभसवाना, नाजूक आणि तरळ असा अनुभव वाटला आहे. तुम्ही केव्हा तरी असेच उठून बघा, म्हणजे तुम्हाला देखील त्यातला आल्हाद जाणवेल. अक्षरशः कमाल अनुभव असतो. ती हवा, तो पक्ष्यांचा आवाज, ते सगळे रंग आणि ती सूर्याची पहिली पहिली किरणं. आहाहा! त्यातील तरलता जाणवेल, त्यातील नजाकत जाणवेल. हा आल्हाद म्हणजेच हा आनंद किंवा हा हळुवारपणा व्यक्त करण्यासाठी जणू आमच्या बागेतील जॅकरोंडावरची आणि गुलमोहरावरची जी पाखरं आहेत, तर ती आपापसात कुजबुजू लागतात. त्यांचा चिवचिवाट पहिल्यांदा किती मंद मंद असतो, पण जसजशी पहाट उजाडते, तसतसा तो वाढत जातो. म्हणजे आधी आधी लहान आवाज असतो त्यांचा किंवा आधी कमी आवाज असतो, पण नंतर मात्र तो चिवचिवाट वाढतो. एखाद्या उत्सवासारखा होतो. जणू काही त्या आल्हादाला हर्षोत्साहाला म्हणजे हर्ष उत्साह मिक्स केलेला आहे शब्द. एक अनावर भरती येते आणि हा चिवचिवाट ऐकूनच सायली जागी होते. सायली म्हणजे सायलीची फुलं जागी होतात. बोगनवेल पण सळसळू लागते आणि दोन्ही चाफे एकमेकांशी हितगुज करू लागतात. रंगीबेरंगी क्रॉटन्सना फुलं कुठे येतात? पण त्यांच्या पानांचीच मग फुलं होतात आणि ती हलू लागतात, डोलू लागतात. गुलमोहराची सळसळ ऐकल्यावर जॅकरोंडाही पहाट वाऱ्यांसंगे हलू बोलू लागतो. म्हणजे अर्थात सकाळची हवा आहे किंवा सकाळचा वारा आहे. त्यामुळे हे सगळेच झाडं, वेली सळसळ करतायत. त्यांचा जो एक आवाज येतोय किंवा त्यांचं ते हसणं, डोलणं हे सगळं लेखक अनुभवतायत. पहाट झाल्याचा आनंद जणू या साऱ्यांच्याच मनातून ओसंडून वाहतोय. म्हणजे बघा की रोज दिवस उगवतो, रोज रात्र होते. पण आपल्याला इतकं काही आश्चर्य वाटतच नाही त्याच्यामध्ये. जोपर्यंत आपण त्या पॉइंट ऑफ व्ह्यूने नाही पाहत, तोपर्यंत आपल्याला ती मजाच नाही कळत. काय रोजच दिवस उगवणार आहे किंवा रोजच सूर्य उगवणार आहे, रोजच रात्र होणार आहे, रोजच पहाट होणार आहे. त्याच्यामध्ये काय नवीन? पण जेव्हा आपण ॲक्चुअली ते क्षण अनुभवतो ना, तेव्हा कळतं की हे कसलं कमाल आहे. म्हणजे ही किती अद्भुत रचना आहे निसर्गाची. ती पहाट होणं किंवा ते सगळे सगळा पूर्ण निसर्ग जागा होणं हे किती वेगळं आहे. किती
किती अविस्मरणीय अनुभव आहे. दार उघडून मी हलकेच बागेत येतो. पहाटेच्या किरणांनी मोगरा नाहून निघालेला असतो. सायलीच्या इवल्या पानातून एक वेगळीच हिरवाई वाहू लागते. गुलमोहराजवळ जावं तर त्यांना स्वागतासाठी केशरी सडाच शिंपून ठेवलेला असतो. बघा या ठिकाणी काय मस्त निसर्ग आहे ना. गुलमोहराची फुलं केशरी रंगाची असतात या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते त्याप्रमाणे. आणि म्हणून ते असं म्हणतात की केशरी सडा म्हणजे ती सगळी फुलं अशी खाली जमिनीवरती पडली असतील तर तो सडा शिंपून ठेवलेला आहे. जॅकरॉन्डाची निळी जांभळी फुलं रक्तचंदनी चाफ्याशी बिलगून गप्पा गोष्टी करत असतात. चाफ्यांजवळ जावं तर त्यांच्या फुलांचा एक वेगळाच मंद मंद गंध येत असतो. तुम्ही कधी चाफ्याचा वास पाहिलाय का? अतिशय कमाल असतो, मस्त. आणि पण तो निशिगंधासारखा मात्र नसतो. निशिगंध म्हणजे निशिगंधच. त्याची सर इतर कोणाला येणार? पण निशिगंधाच्या पलीकडे मोगऱ्याची बहरलेली फुलं पाहिली की त्यांचा सुगंधाचा मोह देखील आवरत नाही. या वेगवेगळ्या सुगंधांचं नि माझं काही आदिम नातं तर नाही, म्हणजे काही पूर्वीपासूनचं एक जोडलेलं नातं तर नाही, रेशीम बंध तर नाहीत. त्यांची इतकी अनिवार्य ओढ माझ्या मनाला का बरं लागून राहते? आणि तुमच्या पण गार्डनमध्ये, बागेमध्ये अशी काही फुलं असतील ना, तर सकाळी सकाळी जाऊन जर तुम्ही त्यांचा सुवास घेतलात किंवा त्यांच्या आसपास जरी उभे राहिलात ना, तर तुम्ही रोज त्या ठिकाणी जाणार. कारण तो वास इतका वेड लावणारा असतो, कमाल. प्रकाश पसरू लागतो तशी सकाळ होऊ लागते आणि मग दिसतं की वाफे तर कोरडेच आहेत. बागेतल्या नळाला रबरी पाईप लावून ती वाफ्यांमध्ये पाणी घालू घालू लागतो. कुंड्यांमध्ये पाईप लावतो. चाफ्यांच्या, गुलमोहराच्या, जॅकरॉन्डाच्या, सायलीच्या नि बोगनवेलीच्या गोल गोल आळ्यांना पाणी देऊ लागतो. पाण्याच्या थेंबांचा स्पर्श झाल्यावर पानं कशी तरारतात हे अनोखं दृश्य खरोखरीच अनुभवण्याजोगं असतं. म्हणजे खरं तर रात्री ते पानं अशी कोमेजलेली असतात किंवा सकाळी त्याच्यावरती दव पसरतात. मग आपण त्यांना पाणी देतो. मग ती साधारणतः एक सकाळ 9-10 वाजेपर्यंत पुन्हा एकदा टवटवीत होतात. तर हे सगळं पण अनुभवण्यासारखं आहे. आदल्या दिवशी मोगऱ्याला पाणी घालायचं चुकून राहून गेलं तर तो कसा रुसून बसतो, म्हणजेच कोमेजून बसतो. आणि पाण्याचा शिडकावा झाला की पुन्हा परत तो असा उमलतो, खुलतो आणि दुसऱ्या दिवशी पहाटेच गोंडस कळ्यांच्या रूपानं आपल्याकडे पाहून कुदू हसू लागतो. अबोला सोडून तो सुगंधाची पखरण म्हणजे उधळण करू लागतो आणि मग जाणवू लागतं आणि मग जाणवू लागतं की इवली इवली झाडं नि वेली देखील किती भावुक असतात. म्हणजे आपण त्यांच्याकडे या जर पॉइंट ऑफ व्ह्यूने पाहिलं तर कळतं की हे पण किती वेगळं आहे. म्हणजे ज्याप्रमाणे लहान मुलं काही दिलं नाही की रुसून बसतात आणि त्यांना ती गोष्ट दिल्यानंतर पुन्हा त्यांचा त्या हसणारा चेहरा, त्याप्रमाणे ही फुलं सुद्धा तशीच आहेत. कधी मध्ये थोडीफार रुसली फुगली तरी आपण त्यांची थोडीशी वास्तपुस्त केली, म्हणजे थोडंसं त्यांना सांभाळलं, अंचरलं, गोंजरलं, पाणी दिलं, मायेनं त्यांच्यावरून हात फिरवला, त्यांच्या तहानलेला जीव शांत केला, म्हणजेच त्यांना पाणी घातलं, त्यांना खत दिलं, की ती गोंडस फुलं देऊन आपल्याला केवढा विरंगुळा, केवढा तजला देऊन जातात. म्हणजे आपण फक्त त्यांना पाणी जरी घातलं तरी पण ती आपल्याला किती भरभरून सुवासित अशी फुलं देतात. आणि मग तुकोबांच्या त्या अभंगाचा खराखुरा अर्थ उकलू लागतो, म्हणजे समजू लागतो. त्यांनी वृक्ष आणि वल्ली यांना आपली सोयरी धायरी का म्हटलं आहे? तुम्ही ते ऐकलंय का? वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, तर त्याचा संबंध आहे इथे. यातली इंगित उमलू लागतं आणि त्यांच्यातलं आणि आपल्यातलं हे नातं, हे रेशमी बंध आजकालचे नसावेत तर आदिम असावेत, खूप आधीपासूनचे असावेत. अगदी आदिमानव आणि निसर्ग त्याप्रमाणे आहेत किंवा तेव्हापासूनचे आहेत हे आपल्याला जाणवू लागतं. आणि याची जाणीव उत्कटतेने, म्हणजे अतिशय स्पॉन्टेनियसली किंवा खूप, काय म्हणूया आपण, खूप स्ट्रॉंगली होऊ लागते. आता मला मराठीतला शब्द नाही आठवत आहे. पण खूप उत्कट भावना आहे, खूप सडन फिलिंग आहे, खूप स्ट्रॉंग फिलिंग आहे. असं नसतं तर आपल्याला त्यांना आपली एवढी अनिवार्य ओढ का बरं लागली असती? आणि जर त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये काही नातंच नसतं तर मग इतकी ओढ का वाटते? इतकं आकर्षण का वाटतं आपल्याला निसर्गाबद्दल? इतका निसर्ग हवाहवासा का वाटला असता? बरोबर ना? तर हा पाठ सुद्धा रेशीम बंध याच पुस्तकातून घेण्यात आलेला आहे. आणि आय होप की तुम्हाला या पाठामधल्या सगळ्या गोष्टी समजल्या असतील. होप सो की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा तुमच्या मित्रांसोबत, लाईक करा आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा. थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर याच्यामध्ये काही डाऊट असेल तर नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये विचारा. बाय बाय.